पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पोखरी गावात राहणारी सोनाली राजू जाधव वय 28 ही अल्पवयीन असतानाच तिचे लग्न तिच्या घरच्यांनी विठ्ठल रमाजी शिंगाडे यांच्याशी लावले होते। त्यावेळी सोनाली इतकी लहान होती की लग्न म्हणजे काय, पती पत्नीचे नाते काय याबद्दल तिला काहीही माहिती नव्हतं। अशा अड्यानिड्या वयातच लग्न झाल्याने कालांतराने सोनाली आणि विठ्ठलमध्ये कुरबुरी सुरू झाल्या। दरम्यान सोनालीने दिलेल्या तक्रारीमुळे नवरा विठ्ठल शिंगाडे हा जेलमध्ये होता। काही दिवसांपूर्वी तो बाहेर आला। दरम्यान आंबेगाव तालुक्यातीलच निरगुडसर येथे राहणारा सखाराम धोंडीबा वालकोळी याच्या संपर्कात सोनाली आली। निरगुडसरला राहणारा सखाराम वालकोळी हा कधी कधी रोजाने लोकांकडे काम करायचा, मूड नसेल तर घरी बसून राहायचा। त्याला पत्नी, 4 मुली आणि 1 मुलगा आहे। सखारामचा संसार असूनही त्याला काहीही फिकर नव्हती। सखारामची पत्नी मोठ्या कष्टाने आपल्या 4 मुली आणि मुलाच्या जबाबदारीचा भार सोसत होती, तर सखाराम इकडे तिकडे भटकत मौज मजा करत फिरत होता। खाओ पिओ मज्जा करो असा स्वभाव असणाऱ्या सखारामची सोनालीशी ओळख झाली। सोनालीने नवऱ्याविरुद्ध तक्रार दिल्याने इतके दिवस तो जेलमध्ये होता, त्यामुळे ती आणि तिची मुलगी या दोघीच असायच्या। सोनालीच्या मुलीला तिची आई सांभाळत होती, त्यामुळे आपल्या मुलीला आईकडे देऊन सोनाली मौज मजा करत होती। त्यातच तिला सखाराम भेटला। खरे तर सखाराम व सोनाली या दोघांच्या वयात 23-24 वर्षाचे अंतर आहे, पण दोघांचा स्वभाव सारखाच होता। दोघांनाही जोडीदाराची व मुलाबाळांची काहीच काळजी नव्हती। छान शोकीत राहणे इतकेच माहीत असल्याने वयात खूप अंतर असूनही त्यांचे सूत जुळू लागले। ते दोघे गेली 4-5 वर्षे नवरा बायकोसारखे एकत्र राहत होते। दरम्यान जेलमध्ये गेलेला सोनालीचा नवरा विठ्ठल शिंगाडे बाहेर आला। आता तो तिचा पतीच होता, त्यामुळे पत्नीचे कर्तव्य म्हणून सोनाली त्याला भेटायला गेली। पण तिला सखाराम ही हवा असल्यामुळे आता ती कधी नवऱ्याबरोबर तर कधी सखाराम बरोबर राहू लागली। फिरस्त्या सखारामकडे आल्यानंतरही ती त्याच्याकडून खर्चाला पैसे घ्यायची। तसे पाहिले तर सोनाली आणि सखाराम यांना एकमेकांविषयी फारसे काही वाटत नव्हते। आपण मांडलेला संसार निष्ठेने करायला हवा असे त्यांना कधीच वाटत नव्हते। केवळ मजा मारणे इतकाच त्यांचा उद्देश होता। यामुळेच ती आली नाही तरी सखाराम काही तिला फार आग्रह करत नव्हता, त्यामुळे ती अलीकडे पतीसोबतच जास्त वेळ राहत होती। पण तिथेही तिचे मन रमत नव्हते। ती पतीसोबत राहत असतानाही ती वारंवार सखारामला फोन करत होती। ती फोनवर धमकावत होती की मला तुझ्याकडे यायचे आहे, मला पैसे दे, मी ज्याच्याबरोबर गेले होते त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे, तू मला सांभाळले नाहीस तर तुलाही मी सोडणार नाही, तुझ्या विरुद्धही गुन्हा दाखल करेन, अशी धमकी ती गेल्या काही दिवसांपासून सखारामला देत होती। पण सखाराम ही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता, तो काही तिचा नवरा नव्हता, तो तिच्या धमकीला घाबरत नव्हता, तो सडाफटिंगच होता, त्याला कसलीच फिकीर नव्हती। पण अलीकडे तो तिच्या धमकीला कंटाळला असल्यामुळे सोनालीची धमकी कायमची बंद करण्यासाठी त्याने आता निर्णय घेतला। आता सोनाली आपल्याकडे आली की तिला मारून टाकायचं असा निर्धार त्याने केला होता। त्याकरता त्याने बाजारातून एक कोयता विकत आणून ठेवला होता। शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सोनाली राजू जाधव ही पुण्याहून सखारामकडे येण्यासाठी एसटी मध्ये बसली। सोनालीचा फोन आल्याने तिला आणण्यासाठी सखाराम अहिल्यानगर येथील बस स्टँडवर आला होता। रात्रीच्या वेळी वांबोरीकडे येणारी बस अथवा इतर वाहनांची संख्या फारशी नसल्याने एका मोटरसायकलवाल्याला पैसे देऊन ते तिघेजण वांबोरीपर्यंत आले होते। त्या दोघांना वांबोरीत सोडून तो मोटरसायकल स्वार त्याच्या गावाकडे निघून गेला। तेथून सखाराम व सोनाली हे दोघेजण पायी पायी वांबोरी गावाच्या शिवारात असलेल्या डोंगराजवळील पंचमुखी महादेव मंदिराजवळ आले। गप्पा मारता मारता सोनालीने सखारामकडे पैशाची मागणी करून पुन्हा त्याला धमकी दिली। त्यावेळी सखारामने मागचा पुढचा काहीही विचार न करता सुरुवातीला दगडाने नंतर लाकडी दांडक्याने तिला मारहाण केली।
डोंगराजवळ नीरव शांतता असल्याने सोनालीच्या ओरडण्याचा व विव्हळण्याचा आवाज येत होता. त्यानंतर सखारामने लपवून ठेवलेला धारदार कोयता काढून सपासप वार केले. तिचे शिर धडापासून वेगळे होईपर्यंत तो घाव करत राहिला. ती निश्चित पडल्यानंतर सखाराम तेथून तडक वांबोरी पोलीस दूरक्षेत्राजवळ जाऊन थांबला. तेथील बोर्डावरील मोबाईल नंबर त्याने डायल केला. त्यावेळी पोलीस राहुरी सोनई रस्त्यावरील उंबरे गावात शिवजयंती बंदोबस्त कामी तैनात असताना रात्री 9:15 वाजता त्यांना एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने सखाराम धोंडीबा वालकोळी असे नाव सांगितले. त्याने सांगितले की मी वांबोरी दूरक्षेत्राजवळून बोलतोय. मी माझी प्रेमिका सोनाली राजू जाधव हिला वांबोरी गावच्या शिवारातील डोंगराजवळ मारून टाकले आहे. स्वतः गुन्हा केला त्यानेच ही माहिती दिल्याने पोलीस नाईक सुनील निकम यांना धक्का बसला. एकीकडे बंदोबस्ताची जबाबदारी असताना त्याही परिस्थितीत वांबोरी पोलीस दूरक्षेत्रावरील आपले सहकारी पोलीस अंमलदार पारधी पालवे भोसले यांना घटनेची कल्पना देत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनाही त्यांनी माहिती दिली. माहिती मिळताच ते सर्वजण वांबोरी दूरक्षेत्राकडे रवाना झाले. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना डोक्यावर लांबलचक केस, दाढी वाढलेला, अंगात निळ्या रंगाचा चौकडीचा शर्ट घातलेला एक इसम दिसून आला. तो पोलिसांची वाट पाहत उभा होता. रात्रीचे 10:30 वाजले होते. त्या इसमाकडे चौकशी केली असता फोन करणारा सखाराम वालकोळी हा तोच होता. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील राहणारा आहे अशी माहिती मिळाली. त्या दिवशी संध्याकाळी त्याचा आणि प्रेमिका सोनाली राजू जाधव हिचा वाद झाला. त्यानंतर त्याने तिला दगड, लाकूड व कोयत्याने ठार मारले असे त्यांनी सांगितले. तिचा मृतदेह डोंगराजवळ पडलेला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सखाराम वालकोळी याला ताब्यात घेतले आणि त्याला घटनास्थळ दाखवण्यास सांगितले. त्याला सोबत घेऊन पोलीस सरकारी गाडीतून वांबोरी शिवारातील पंचमुखी महादेव मंदिरा शेजारील डोंगराजवळ आले. तेथील ते भयावह दृश्य पाहून पोलीसही मनातून चरकले. वांबोरी शिवारातील मंदिराजवळच्या डोंगराजवळ एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. या तरुणीचे शिर धडापासून वेगळे झाले होते. तिच्या अंगात एक काळ्या रंगाची लेंगीज पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा कुर्ता होता. तिच्या धडातून रक्तस्राव सुरू होता. धडाच्या बाजूला डाव्या हाताच्या पंजाच्या तर्जनीचे बोट तुटून पडले होते. मयत महिलेच्या अंगाखाली पांढऱ्या रंगाचा डिझाईनचा स्कार्फ होता. घटनास्थळाची आणि मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक यांनी या घटनेची माहिती DYSP यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. पंचनाम्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. DYSP बसवराज शिवपूजे यांनी सदर घटनेबाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना तातडीने कळवले. पोलिसांनी सखाराम धोंडीबा वालकोळी याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. हा खून का आणि कोणत्या कारणातून झाला हे त्याने दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी सखाराम याला अटक करून पुढील कार्यवाही सुरू केली व अशा प्रकारे या केसचा निकाल लागला. मित्रांनो, रक्तखेळच्या या भागामध्ये आपण याच ठिकाणी थांबतो. भेटूया नवीन एपिसोडमध्ये एका नवीन क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.